जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. सो hey guys, how are you everyone? It's your boy Bhavesh Dhuri and welcome back to the Dhuri's vlog. So guys, first of तो सबको सॉरी कि बहुत टाइम के बाद ब्लॉग आ रहा है एंड बट अपने यूट्यूब शॉर्ट्स तो एक एक दिन के बाद अपलोड हो ही रहे. सो आई होप कि आपको अच्छे लगते रहेंगे. तो आज सुबह के बजे है कुछ सॉरी वॉच पहना नहीं था, ऐसा लगा मुझे वॉच पहना है. तो आज सुबह के बजे है कितने बजे थे? सुबह के 6 बजे और हम लोग निकल रहे हैं हमारी फेवरेट जगह. कहाँ पे? लोनावाला. सो हम लोग जा रहे लोनावला और भी है, अजून पण आपले मित्र आहेत. सो ते येतात आहे, आपण त्याचा वेट करतोय, देव तिकडनं गाडी काढतोय. तो फटाफट फटाफट आता आम्ही रेडी तर झालोच आणि त्यांची वाट बघू खाली आणि मग निघू. काय रे? सो देव पण आलेला आहे. तर आता आम्ही जाऊ बाहेर वगैरे आणि हा व्लॉग तसंच एन्जॉय प्रत्येक टायमाला आम्ही एन्जॉय करतोच वगैरे. सो हा व्लॉग ट्रॅव्हलिंगचा पण होणार आहे आणि फुल मजाक मस्ती एकदम बोले तो फुल धतिंग फुल मजा येणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही एंडिंगपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही निघतो आणि पुढे कंटिन्यू करतो. सो गाईज सगळेजण आलेले आहेत आणि सगळेजण आलेले आहेत, आम्ही इकडेच आहेत ऑलरेडी. तो आता आम्ही इकडे निघतोय, पुढे चैतू आहे आणि तिच्या पुढे आदित्याला पण पिक करायचं आहे. सो आता आम्ही इकडनं निघतोय आणि रस्त्यात कंटिन्यू करू. हो गाय, चैतू पण आलेली आहे. चैतू आणि चैतूला सोडायला काकी आल्यात, खास करून काकी. सो पब्लिक सगळेजण आलेले आहेत आणि आपण निघूया आता इकडे. आम्ही लोणावळ्याला ट्रिप्स चाललो एका गाडीवरून. ऐन वेळेला गाडी थोडा शॉर्ट झाला यार, म्हणजे गाडी म्हणजे व्यवस्थित जाऊ आम्ही, आरामात जाऊ. कारण की घरच्यांनी ब्लॉग बघितलं तर असं पण शिवच पडणार आहे आम्हाला, असं तुला पडणार आहे. सो आम्ही हळूहळू जाऊ आता, कारण की पावसामुळे थोडं रस्ते पण ओले म्हणून गाडी हळू चालवायला लागेल. तो तुम्ही पण बाहेर निघाला असेल तर सेफ्टी पहिले वेअर करा, हेल्मेट घाला आणि गाडी हळू चालवा, कारण की रस्ते पण पुढे बरोबर नाही आहेत. तर स्वतःची काळजी घ्या आणि भेटू परत आता तुम्हाला. बाय बाय. सलाम अलैकुम, सलाम अलैकुम. गाडी हळू. एक साथ सावधान. गाईज नेहमीप्रमाणे आम्ही लोक थांबलो आमच्या स्टॉपवरती. इकडे आम्ही नेहमीप्रमाणे वडापाव त्यासाठी थांबतो, म्हणजे त्यांचे नाश्ता वगैरे एकदम कडक असतो, म्हणजे नेहमीप्रमाणे आम्ही ते थांबतो. सो आता आम्ही सगळे थांबले, अजून यायचे बाकी आहेत. पाऊस तरी नाहीये, मध्ये लागला होता थोडासा, बट ठीक आहे. वेदर वगैरे थोडा आहे खराब, बट बघू पुढे पाऊस भेटतोय नाही भेटतोय. तर आपले बाकीचे मंडळी आली का मस्त नाश्ता करून जातो आपण. सो पब्लिक आली, तुला आता बसूया मस्त आतमध्ये, आपापले आसन ग्रहण करूया. ऐक बस ना, मागे आहेत ना. पण आपण चायनीज खायला बसलो तू. आता मस्त आपण नाश्ता ऑर्डर करू आणि मग नाश्ता करून. सो गाईज आपला वडापाव आलेला आहे आणि आता मस्त की नाश्ता करूया. बर्गर खाते चैतू? मराठी बर्गर. सो फटाफट नाश्ता करूया आणि पाऊस कमी आहे, म्हणजे पाऊस तर आहेच नाही. फटाफट मग पोहोचायचा प्रयत्न करूया. हो पब्लिक, नाश्ता करून झाला मस्तपैकी, आता निघायची वेळ आहे आणि आता आहे आपण
पनवेल फाटाला. तो आता इकडनं निघूया, पाऊस नाहीये तो निघूया आणि पटापट पोहोचण्याचा प्रयत्न करूया. हो आम्ही नाश्ता करून निघालेलो आहे आणि आता जाऊया. तसंही सगळे पब्लिक येतात त्या मागून आरामात आरामात. आपण पण चालूया आरामात आरामात. आपण खंडाळा घाट चढतोय आणि समोरचं दृश्य एवढं भारी आहे ना, तुम्हाला दाखवतो. फुल एकदम वॉटरफॉल वगैरे आणि खरंच एक नंबर व्ह्यू आहे. सो आता चढू खंडाळा घाट वगैरे आरामात आराम, कारण की वरती खंडाळा घाट चढायचा आहे. तो बॅकग्राऊंडला एकदम क्लास व्ह्यू आहे. एकदम वातावरण एकदम क्लासिक वाटतंय. इकडे ठरवून जाऊ पूर्ण एकदम ग्रीनरी ग्रीनरी. आता हळूहळू आपण खंडाळा घाट चढूया, कारण की पुढे पण अजून चढण लागेलच. तो आरामात हळूहळू हळूहळू चढूया आपण. हे आहे खंडाळ्यातलं दृश्य आणि फुल खतरनाक एकदम. पब्लिक हे खंडाळ्यामधलं दृश्य आणि हीच मजा असते ते पावसात या साईडला यायची. पण तेवढं रिस्की सुद्धा आहे, कारण की फ्रंटचं काय दिसत नाही एवढं. त्यामुळे शक्यतो जेवढे सेफ्टी वेअर करा आणि हेल्मेट वगैरे तर घालाच, कारण की सिग्नल रस्ता असल्यामुळे गाडी येते जाते पटकन दिसून येत नाही. या साईडला येत असेल तर त्यांना आरामात द्या, मान्सूनची मजा घ्या. गाईज आम्ही थांबलो त्या खंडाळ्यामध्ये आणि समोरचं काही दिसत नाहीये. तो क्लायमेट एकदम क्लास आहे आणि फुल लॉंग ड्राईव्हर इकडे या साईडला यायची हीच मजा आहे. खालचं काही दिसत नाही, पूर्ण एकदम धोको धोको टाईप झालं एकदम.
सो काय रे ते अरे आयशा विला आहे ते नाही ना सांगितलेलं चिल्लाचे हॉन्टेड सीन वगैरे म्हणून ते तुझ्या फॅमिली राहायचे पैसेवाले त्यावेळेस आतमध्ये रॉयल्स रॉयल्स पण आहे दाखवतो हायवेवर रॉयल्स रॉयल्स फोटो दाखवा तेव्हा 90च्या वेळी भाई त्यांनी घेतलेले विचार म्हणजे किती पैसेवाला असेल तो खंडर झालंय पूर्ण खंडर झालंय भैया. तो बबली साहिलमुळे आम्हाला उलटा फिरून यायला लागला. ऍक्च्युली लोणावळा जो बस स्टॉप आहे तिकडनं राईट होता बट हा घाईमध्ये पुढे गेला आणि रस्त्याची हालत बघतो ते तिकडून आम्हाला अर्धा तास लागणार होता तिकडनं आम्हाला 1 तास लागतोय आणि कसं असतं माहितीये का, हर एक गँग मध्ये एक नग असतो जे आमच्याकडे साहिल माधुसर आहे. जो हा इथे येतोय उंगल्या दाखवतोय, नुसता उंगल्याच दाखवतो, नुसता काय करतो काय माहित बाकीचं. आता आमचे मित्र आहेत खूप चांगले आहेत असे मित्र सर्वांना मिळू तेवढं नीट माहिती का आपण मग लागतं माझ्या मित्रांसोबत माहिती आहे मला बघितलंय किती सुंदर आहे आणि अशा सुंदर रस्त्यामध्ये जर असे मित्र असले ना तर अजून सुंदर होऊन जातो दिवस. वाट लागली भाई, डोंगराची वाट लागली पूर्ण डोंगराची. ते मी जिंदगी थोडी आजची ते गडबडी हसू की रडू बापरे, ते कनक कनक टायरला लागतंय तर जळायला जळ जिवतोय, पाणी गळपटी. फायनली एवढं हे केल्यानंतर ट्रॅव्हल केल्यानंतर आता आपण पोहोचलोय आणि आपला विला इकडे आहे दोस्ती तो इधर से आपण अंदर जाएंगे 2 मिनिटच्या रस्त्यावरती डेंजरस. आता आपण पोहोचलो आपल्या विलावरती आला ट्रेन. कसं वाटतंय मग? तो हा आपला दोस्ती विला आणि ही आहे त्याची बाहेरची साईड. आज जाऊ आणि बघू कसं आहे तेव्हा फायनली पोहोचलो अँड थँक्यू साहिल तुझ्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. थँक्यू सो मच. थँक्यू साहिल. सो हो खूप मजा आली. सो हाय स्विमिंग पूल कसा आला आतमध्ये गेले. सो फटाफट आतमध्ये जाऊ चेंज करू आणि हाय ओनर विलाचा लास्ट ब्लॉक मध्ये पण बघितला असेल. सो जाऊ फटाफट चेंज करू आणि थोडं त्यासोबत गोसिप करू आणि बाकीचा ब्लॉग पुढे कंटिन्यूच करेल.